नमस्कार मित्रो, प्रिवियस लेक्चरमध्ये आपण जे डिस्कशन केलं तर त्या डिस्कशनमध्ये आपण इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर लिक्विड याच्याबद्दल आपण सेकंड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण डिस्कस केला. नाऊ टुडे डिस्कस अबाउट द थर्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट ऑफ लिक्विड. म्हणून आपण नेक्स्ट आपण पाहणार आहोत ज्याला आपण म्हणतो डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट ऑफ लिक्विड. आता पहा, ही थर्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण डिस्कशन करणार आहात पहा. तर या थर्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये आपण काय डिस्कशन करतोय बघा. फर्स्ट यू कॅन डिस्कस अबाउट द व्हॉट इज मीन बाय द फ्रीजिंग पॉइंट अँड व्हॉट इज द ॲप्लिकेशन ऑफ दिस फ्रीजिंग पॉइंट. सिमिलरली फ्रीजिंग पॉइंट इज ऑल्सो यूज्ड टू फाइंड आउट द प्युरिटी ऑफ लिक्विड्स. एखाद्या लिक्विडची प्युरिटी फाइंड आउट करण्यासाठी आपण या फ्रीजिंग पॉईंटचा आपण विचार करत असतो. फ्रीजिंग पॉईंट आपण एखाद्या लिक्विडचा आपण पाहिलात तर फ्रीजिंग पॉईंट कशाला म्हणतात त्यासाठी आपण थोडी डेफिनेशन आपण सुरुवातीला पाहू आणि त्यानंतर आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया पहा. तर नाऊ व्हॉट इज मीन बाय द फ्रीजिंग पॉईंट. फ्रीजिंग पॉईंट आपण कुणाला म्हणू शकता बा. द टेम्परेचर ॲट विच the vapor pressure of solid phase liquid becomes equal to the vapor pressure of liquids. This temperature is known as the freezing point. Freezing point आपण कुणाला म्हणू शकता पा. The temperature at which the vapor pressure of solid phase liquid becomes equal to the vapor pressure of liquids or corresponding liquids is called as the freezing point of liquid. मग फ्रीजिंग पॉईंट ऑफ लिक्विड आपण कुणाला म्हणतो पा. तर फ्रीजिंग पॉईंटचे आपण डेफिनेशन करत असताना फ्रीजिंग पॉईंट आपण कुणाला म्हणतो ती डेफिनेशन आपण लक्षात घेऊ पा. द टेम्परेचर ॲट विच द vapor pressure of solid phase liquid becomes equal to vapor pressure of corresponding liquid is called freezing point of liquid. freezing point of liquid आपण कुणाला म्हणतो पा. आता ह्याच्यात दोन शब्द येतात. एक तुमचा सॉलिड फेज लिक्विड हा एक येतो आणि करस्पॉन्डिंग लिक्विड फेज त्याला आपण म्हणू शकता लिक्विड म्हणा. तर आता हे दोन शब्द लक्षात घ्या. आपण साधारणतः आपल्या घरी आपण एक गोष्ट पाहत असतो पा. वॉटर जर आपण फ्रीजिंगसाठी जर ठेवला असाल तर कालांतराने आपल्याला एक असं टेम्परेचर पाहायला मिळतं. दिस vessel which consists of two phases of liquid. One is the solid, that is the ice, and another one is the liquid water. हे दोन फेज आपल्याला पाहायला मिळतात आणि जेव्हा एखाद्या सॉलिड फेज म्हणजे जो आईस असेल या सॉलिड फेजचा व्हेपर प्रेशर आणि या लिक्विड फेजचा व्हेपर प्रेशर जेव्हा इक्वल होत असतो त्यावेळेस पूर्ण लिक्विड हे फ्रीज आउट होतं आणि त्याच टेम्परेचरला की आपण काय म्हणू शकता पा तर फ्रीजिंग पॉईंट ऑफ लिक्विड असं म्हणतात. ही एक्झाम्पल आपण समर कंडिशनमध्ये आपण कधीही आपण सांगत असतो आणि त्यासाठी आपल्याला लक्षात असावं पा की ज्यावेळेस आपण एखादा लिक्विड आपण जर फ्रीजिंगला आपण ठेवला असाल तर फ्रीजिंगला ठेवल्यानंतर तुम्हाला दोन फेज तयार होतात, एक सॉलिड आणि दुसरा लिक्विड. जसं आपण ही एक बॉटल असेल, या बॉटलमध्ये आपण काय केलं पा तर या बॉटलमध्ये आपण एक लिक्विड आपण ठेवलात तर याच्यामध्ये लिक्विड वॉटर असेल तर हे लिक्विड वॉटर आपण घेतलात तर या लिक्विड वॉटरला जर आपण फ्रीजिंगमध्ये आपण ठेवलात तर फ्रीजिंगमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला काय मिळतो पा याच्यामध्ये एक सॉलिड आपल्याला फेज मिळतो. बरोबर आहे. हा तुमचा सॉलिड फेज लिक्विड आपल्याला मिळतो. बरोबर आहे. याचाच तयार झालेला असतो सॉलिड फेज लिक्विड आणि त्यानंतर आपण काय म्हणतो याला आपण लिक्विड फेज असं म्हणतो.
लिक्विड फेज असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस ज्या टेम्परेचरला व्हेपर प्रेशर ऑफ सॉलिड फेज बिकम्स इक्वल टू द व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड फेज और करस्पॉन्डिंग लिक्विड फेज, then these liquids are totally freeze out and this temperature is called as the freezing point. त्याच टेम्परेचरला आपण काय म्हणत असतो पा, फ्रीजिंग पॉईंट असं म्हटलं जातं. लक्षात येते तुमच्या? तर फ्रीजिंग पॉईंट आपण कुणाला म्हणतो हे तुमच्या लक्षात यावं की the temperature at which the vapor pressure of solid phase liquid becomes equal to the vapor pressure of corresponding liquids is called as the freezing point of liquid. त्यांना आपण फ्रीजिंग पॉईंट असं म्हणतो. तर ही डेफिनेशन आपल्या लक्षात येत असेल फ्रीजिंग पॉईंट कशाला म्हणतात. मग फ्रीजिंग पॉईंट ऑल्सो डिपेंड्स अपॉन द व्हेपर प्रेशर ऑफ द लिक्विड. व्हेपर प्रेशरवर तो डिपेंड आहे, ही आपल्याला क्लिअर होतं. तर त्यानुसार आपण फ्रीजिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट याच्यामध्ये फार काही फरक नसतो. तुम्ही थोडं नीट लक्ष द्या. जर तुम्हाला इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट समजला असेल तर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नक्की तुम्हाला समजेल. तर फक्त फ्रीजिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटमधला फरक लक्षात घ्या. नेक्स्ट आपण पुढे जाणार आहात डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट ऑफ लिक्विड. तर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट ऑफ लिक्विड आपण कुणाला म्हणतो त्याबद्दल आपण चर्चा करू. डिप्रेशनचा अर्थ काय होतो, डिक्रीज होणे. त्याला आपण काय म्हणू शकता, डिक्रीज होणे असं आपण त्याला म्हणतो. म्हणून आपण डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट आपण कोणाला म्हणता, द डिक्रीज द फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर लिक्विड ड्यू टू द ॲडिशन ऑफ स्मॉल क्वांटिटी ऑफ नॉन ओलाटाईल सोल्यूट इन इट इज कॉल्ड लाईक द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आपण कुणाला म्हणतोय बघा, द डिक्रीज the freezing point of solvent म्हणा किंवा प्युअर लिक्विड म्हणा, लिक्विड ड्यू टू ॲडिशन ऑफ स्मॉल amount of non-volatile solute in it is called depression in freezing point of pure liquid. असे आपण डेफिनेशन काय करू शकतो पहा, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटचे आपण करू शकता. काय म्हणते आपल्याला डिप्रेशन फ्रीजिंग पॉईंट, एका प्युअर लिक्विडचा फ्रीजिंग पॉईंट आपल्याला डिक्रीज होतो कशामुळं, तर ड्यू टू द ॲडिशन ऑफ स्मॉल क्वांटिटी ऑफ नॉन ओलाटाईल सोल्यूट. त्यांच्यामध्ये जर आपण नॉन ओलाटाईल सोल्यूट जर आपण स्मॉल क्वांटिटीमध्ये आपण टाकला तर त्या प्युअर लिक्विडचा फ्रीजिंग पॉईंट आपल्याला डिक्रीज होतो म्हणजे काय असेल पहा, आपल्याला माहीत आहे फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट आपल्याला किती आहे, तर 0 डिग्री सेल्सिअस आहे, बरोबर आहे. आणि 0 डिग्री सेल्सिअस जर असेल तर याचा अर्थ आपण काय म्हणू शकता, याच्यात जर वॉटरमध्ये जर आपण NaCl आपण जर टाकला तर त्याचा फ्रीजिंग पॉईंट आपल्याला काय होतो, डिक्रीज होतो म्हणजेच काय असेल, -10 डिग्री सेल्सिअस. लक्षात येते, म्हणजे याला आपण काय म्हणतो, डिक्रीज द फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर लिक्विड. हे डिक्रीज होणे यालाच आपण काय म्हणतो, हे कशामुळे डिक्रीज झाला, ड्यू टू द ॲडिशन ऑफ स्मॉल क्वांटिटी of non-volatile solute and this decreased temperature is called like the depression in freezing point असं आपण त्याला म्हणू. मग आता बघा याच्यामध्ये आपण वॉटरचा तुम्हाला काय असेल पहा 0 डिग्री सेल्सिअस आणि त्यानंतर इथं सोल्युशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन आपण बघितलं तर ते तुम्हाला किती मिळाला, 10, बरोबर आहे. आता पहा ग्रेटर व्हॅल्यू कोणाची आहे, तर वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट हा ग्रेटर आहे, बरोबर आहे. आणि त्यानंतर सोल्युशनचा काय असेल तुम्हाला कमी असेल. याच फ्रीजिंग पॉईंट याला आपण लिक्विड म्हणतो, वॉटर हा प्युअर वॉटर आहे म्हणजे लिक्विड असेल. याचा फ्रीजिंग पॉईंट आपण दाखवण्यासाठी T0 घेऊ, बरोबर आहे. आणि याचा आपल्याला दाखवण्यासाठी आपण काय घेऊ शकता, T घेऊ शकतो, बरोबर आहे. 2 सोल्युशन असेल तर T1 T2 असं आपण घेऊ शकता. तर याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात असावं, T0 इज ग्रेटर दॅन T. याला आपण काय म्हणू, फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर लिक्विड इज ग्रेटर दॅन द फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन, म्हणजे फ्रीजिंग पॉईंट ऑफ लिक्विड इन द सोल्युशन असं आपल्याला माहिती आहे. म्हणजे यावरून आपण आणखीन एक डेफिनेशन काय करू शकतो पहा, याचाच अर्थ आपण काय म्हणतो, डेल्टा TF इट इज द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आपण त्याला म्हणू. डेल्टा TF इज इक्वल टू T0 मायनस T. याला काय म्हणतो आपण, डेल्टा TF इज इक्वल टू T0 मायनस
टी, यालाच आपण काय म्हणतो, T0 काय असेल, फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर लिक्विड, टी म्हणजे काय असेल, फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. यातला डिफरन्स जो असेल तर तो तुम्हाला डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आपल्याला मिळतो आणि तो आपल्याला याच्यानुसार कॅल्क्युलेशन जर केला तर तुम्हाला किती मिळेल, तर याच्यातला डिफरन्स आपल्याला काय मिळेल, 0-10 डिग्री सेल्सिअस, म्हणजेच हा -10 डिग्री सेल्सिअस, यालाच आपण डेल्टा TF, याला आपण काय म्हणतो, याचा मायनस इंटू मायनस आपल्याला मिळतो, तर हा प्लस तुम्हाला काय मिळेल, डेल्टा TF आपल्याला किती मिळाला, 10 डिग्री सेल्सिअस. म्हणून आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटची पुन्हा एक डेफिनेशन आपण करू शकता. द डिफरन्स बिटवीन द फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट अँड फ्रीजिंग पॉईंट ऑफ लिक्विड ऑर सॉल्वंट इन द सोल्युशन, यालाच आपण काय म्हणतोय पहा, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट असं म्हणतो. म्हणून आपण द डिफरन्स बिटवीन द फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर लिक्विड अँड फ्रीजिंग पॉईंट ऑफ लिक्विड इन द सोल्युशन इज कॉल्ड ॲज द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. यानुसार आपल्याला हे इक्वेशन आपण नीट लक्षात ठेवा, हे इक्वेशन फार महत्त्वाचं असेल, याच्यावरच पुढची कन्सेप्ट आपल्याला चालणार आहे. तर हे लक्षात द्यायचं तुम्हाला, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट कशाला म्हणतात हे आपल्या लक्षात येईल, लक्षात राहील. तर नेक्स्ट आपण पुढं जाणार आहात. पुढं आपण बघितलात, मी तुम्हाला बॉइलिंग पॉईंट शिकवला तसा फ्रीजिंग पॉईंट सांगितला, जसा इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट सांगितला तसा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट सांगितला. आता पुढची कन्सेप्ट मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये तुम्ही बघाल, ज्याला आपण काय म्हणतोय पहा, रिलेशन बिटवीन द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट अँड लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ऑफ लिक्विड. म्हणजे हे आपण रिलेशन इथं पण आपण डिस्कस करणार आहात, जसं आपण इलिव्हेशनमध्ये आपण डिस्कशन केलात तसं. त्याला आपण म्हणतो रिलेशन बिटवीन डेल्टा TF अँड डेल्टा P. हे रिलेशन आपण डिस्कशन करू. दिस रिलेशन कॅन बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ ग्राफ. ग्राफच्या आधारावर आपल्याला हे रिलेशन एक्सप्लेन केलेलं आहे. तेच रिलेशन येणार आहे, ते कसं येतं एवढंच आपण लक्षात घेऊ, जे इलिव्हेशनमध्ये बघितलात. आता मी जास्त याच्यावर बोलण्याची गरज पडू नये, बरोबर आहे. तर इथं आपण काय असेल, वेपर प्रेशर असेल. वेपर प्रेशर ऑफ लिक्विड आपल्याला जो असेल तर तो आपल्याला कधी ग्रेटर असतो कोणापेक्षा, ते सोल्युशनमधल्या लिक्विडपेक्षा. त्यानुसार तुम्हाला इथं आपण 2 सोल्युशन आपण घेतलात आणि त्यानुसार आपण हा तुमचा काय असेल पहा, P1 असेल, हा तुमचा P2 असेल, बरोबर आहे. तर याला आपण P2 म्हणू आणि हा तुमचा काय असेल पहा, हा P0 असेल, बरोबर आहे. याला आपण P1 आणि हा तुमचा P2 असेल, यालाच आपण काय म्हणू पहा, T1 T2, हा T1 आणि हा T0 आपण त्याला म्हणू, बरोबर आहे. आणि याला आपण टेम्परेचर म्हणू, बरोबर आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्या, याच्यात आपल्याला काय पाहायला मिळतो पहा, तर एक आपल्याला हा जो कर्व आहे तर हा कुणाचा मिळतो, तो आपल्याला काय सांगितलेलं आहे, लिक्विड फेजचा व्हेपर प्रेशर आणि सॉलिड फेजचा व्हेपर प्रेशर इक्वल होतो. म्हणजे या पॉईंटला आपल्याला काय झाला, याला आपण म्हणतो सॉलिड फेज, बरोबर आहे. याला आपण लिक्विड फेज म्हणतो आणि हा सॉलिड फेज सी आणि याच्या लिक्विड फेजचा व्हेपर प्रेशर या पॉईंटला इक्वल झाला, त्यावेळेस आपल्याला जे टेम्परेचर मिळतं त्याला आपण फ्रीजिंग पॉईंट ऑफ लिक्विड इन द सोल्युशन असं म्हणतो. तसंच आपल्याला फर्स्ट सोल्युशनमध्ये काय पाहतो पहा, याचा तुमचा सॉलिड फेज याचा व्हेपर प्रेशर आणि लिक्विडचा व्हेपर प्रेशर यांचा या पॉईंटला आपल्याला म्हणजेच या टेम्परेचरला तो फ्रीज आउट झाला, म्हणजे त्याचा फ्रीजिंग पॉईंट T1 झाला. त्यानंतर पहा प्युअर लिक्विडचा बघा, प्युअर लिक्विडचा व्हेपर प्रेशर आपल्याला इतका होता आणि त्याच सॉलिड फेजचा म्हणजे त्याच प्युअर लिक्विडच्या सॉलिड फेजचा व्हेपर प्रेशर इथे इक्वल झाला, त्यावेळेसचं जे फ्रीजिंग पॉईंट असेल टेम्परेचर असेल त्यालाच आपण काय म्हणतोय पहा, फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर लिक्विड असं म्हटलं जातं. याच्यावरून आपल्याला असे कर्व आपल्याला पाहायला मिळाले, बरोबर आहे. तर हे जे कर्व आपल्याला मिळतात, तर हे कर्व आपण पाहत असताना हे कर्व कसे मिळतात बघा. हे 3 कर्व आपल्याला मिळाले, बरोबर आहे. याला आपण म्हणू सॉल्वंट, याला आपण म्हणू सोल्युशन 1 आणि याला आपण म्हणू सोल्युशन 2, राईट. असं इथंपर्यंत कळतं. आता बघा याच्यामध्ये आपण काय करू पहा, A B हा C आणि हा तुमचा D आणि हा E.
असे आपल्याला पॉईंट मिळाले, बरोबर आहे. आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय मिळतो त्याच्याबद्दल आपण चर्चा करू, बरोबर आहे. हे तुम्हाला इथे दाखवण्याची गरज पण पडणार नाही, हे तुम्हाला कर्व आपल्याला ट्रायंगल बनवत असताना दिसतील, राईट. आता पहा फार इंटरेस्टिंग आहे. दिस सोल्युशन इज द व्हेरी डायल्यूट सोल्युशन, देअरफॉर द ट्रायंगल्स आर इक्वल और सिमिलर असं आपण कन्सिडरेशन करायचं आहे. ट्रायंगल कोणते मिळतात पहा, इथं मी लिहितोय ट्रायंगल ACE इज सिमिलर विथ ट्रायंगल कोणता घ्यायचा आहे, ABD. ट्रायंगल ABD हे इक्वल झाला, राईट. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट आपण पुढं काय करतोय पहा, हे जर सिमिलर असतील तर आपण लेंथ आपण बघतो, तर त्यानुसार आपण काय म्हणतो साईडची लेंथ. तर हा तुमचा लेंथ ऑफ AC डिवायडेड बाय लेंथ ऑफ AB लेंथ ऑफ AB हा काय असेल तुम्हाला इक्वल असेल, इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल पहा. त्याच्यानंतर दुसरा ट्रायंगल कोणता बघितला, लेंथ ऑफ AB याला आपण काय म्हणू पहा, लेंथ ऑफ हे कोणता घेतला आपण, हा 1 हे 2 केलात आणि त्यानंतर आपण पुढे घेतोय पहा हा लेंथ ऑफ AB डिवायडेड बाय लेंथ ऑफ हे घ्या लेंथ ऑफ AD डिवायडेड बाय लेंथ ऑफ DE हा इक्वल आपल्याला मिळाला. याच्यानुसार पहा लेंथ ऑफ AC म्हणजेच आपण काय म्हणतो इथून इथंपर्यंतचा डिफरन्स, बरोबर आहे. म्हणजे हा तुम्हाला ग्रेटर आहे, याच्यातला डिफरन्स किती असेल तर T0 मायनस T1, राईट. त्याच्यानंतर पहा T2 डिवायडेड बाय काय असेल तुम्हाला याच्यातला डिफरन्स आता कोणता घ्यायचा तुम्हाला, हा AB म्हणजे डिफरन्स कुठला आला तर हा T0 मायनस T1, राईट. आता पुढं बघा लेंथ ऑफ AD म्हणजे डिफरन्स कुठला आला तर P0 मायनस P1 हा तुमचा इक्वल टू P0 मायनस P1 डिवायडेड बाय P0 मायनस लेंथ ऑफ AE करा, AE म्हणजे हा तुमचा काय येईल 2 आणि त्यानंतर DE म्हणजेच काय येईल तुम्हाला हा तुमचा D म्हणजेच हा P0 मायनस P1 आपल्याला मिळाला. आता बघा याच्यामध्ये आपण सिम्बॉल करू शकता हा डिफरन्स प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट मायनस सोल्युशनचा, म्हणजे त्याला आपण डेल्टा TF हा 2 म्हणू आणि डेल्टा TF1 म्हणू, हा तुमचा डेल्टा P2 म्हणा आणि डेल्टा P1 म्हणा. याच्यावरूनच आपण काय रिलेशन डेल्टा TF इज इक्वल टू किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल्टा P हे रिलेशन आपल्याला या ग्राफिकल रिप्रेझेंटेशननुसार आपल्याला सांगता येईल. तर त्यानुसार जसं तुम्ही इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट पाहिलात तसंच आपल्याला काय पाहायचं आहे पहा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आपण सांगतो, लक्षात राहील तुमच्या. तर नेक्स्ट आपण पुढे जाणार आहोत पहा. याच्यामध्ये आपण कन्सिडर केला 3 ट्रायंगल कसे मिळाले, त्याचबरोबर आपण ते सिमिलर का असतात कारण ते डायल्यूट सोल्युशन असतं, व्हेरी डायल्यूट सोल्युशन, आणि त्यामुळे आपण ह्या पद्धतीने आपण त्याचं एक्सप्रेशन आपण करू शकता. त्यानंतर पहा नेक्स्ट कन्सेप्ट आपण डिस्कस करू. आता हे रिलेशन बघितलात, दुसरं रिलेशन आपण पाहिलात ज्याला आपण म्हणतो रिलेशन बिटवीन द डेल्टा TF अँड मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन. मग आता मोलॅलिटी ऑफ द सोल्युशनमधलं रिलेशनशिप आपल्याला डिस्कशन करायचं, बरोबर आहे. रिलेशन बिटवीन द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट अँड मोलॅलिटी. तर मोलॅलिटीमध्ये काय रिलेशन आहे हे मी तुम्हाला कालच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. अकॉर्डिंग टू द वॉन्ट्सऑफ ऑल गुलबर्ग on the basis of thermodynamical experiment who was conclude that the colligative property or depression in freezing point is directly proportional to its molality of the solution. त्याला आपण काय म्हणतो molality of solution शी तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आपल्याला पाहायला मिळतो. पहा नेक्स्ट आपण पुढे बघतो ज्याला आपण म्हणता according to thermodynamical एक्सपेरिमेंट काय सांगितलेलं आहे डेल्टा TF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. फार सिंपल गोष्ट आहे, लक्षात घ्या. फक्त एक शब्द बदलणार आहे ते लक्षात येईल तुमच्या. मी याच्यावर जास्त बोलायची अपेक्षा तुम्ही करू नये. डेल्टा TF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी, त्याला आपण स्मॉल m न दाखवतो. त्यानंतर डेल्टा TF इज इक्वल टू काय असेल तुम्हाला इज इक्वल टू KF इंटू मोलॅलिटी.
बरोबर आहे. KF इंटू मोलॅलिटी असं आपण त्याला म्हणतो. आता हा जो KF काल आपण KB घेतला होता त्याला काय म्हटलं होतात, इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट, इलिव्हेशन कॉन्स्टंट आपण त्याला म्हटलं होतात. आणि या ठिकाणी पण आपण काय म्हणू शकता पहा, KF इज द डिप्रेशन कॉन्स्टंट किंवा याला मोलाल डिप्रेशन कॉन्स्टंट असं म्हणतो, किंवा यालाच आपण क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, राईट. तर हे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आपण कशाला म्हणतात, आणि त्याचबरोबर डिप्रेशन कॉन्स्टंट किंवा मोलाल डिप्रेशन कॉन्स्टंट KF याला आपण रिप्रेझेंट करू शकता. याच्यात फक्त एक शब्द बदलायचा, बाकीची डेफिनेशन ॲज इट इज आहे, लक्षात घ्या. तिथं मी काय सांगितलं होतं, द इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड when the solution which contain the 1 mole of solute in 1 kg of solvent असं म्हटलं होतं. त्याला आपण इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट म्हटलं होतं. इथेही आपल्याला काय सांगायचं आहे पहा, द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट ऑफ एनी लिक्विड at which the 1 molar solution in it or the 1 mole of solutes which are dissolved in 1 kg of solvent or 1000 gram of solvent. This elevated freezing point is the cryoscopic constant or depression constant. म्हणजे याला आपण काय म्हणू शकता पहा, एखाद्या लिक्विडचा जेवढा फ्रीजिंग पॉईंट डिप्रेस झालेला आहे ते सोल्युशनमध्ये 1 मोल सोल्यूट असलेल्या 1 kg ऑफ सॉल्वंटमध्ये किंवा 1000 ग्रॅम ऑफ सॉल्वंटमध्ये 1 मोल ऑफ सोल्यूट आपण जर डिझॉल्व केला तर त्यावेळेस आपल्याला त्या लिक्विडचा जेवढा फ्रीजिंग पॉईंट आपल्याला डिक्रीज होतो त्यालाच आपण डिप्रेशन अँड फ्रीजिंग पॉईंट असं म्हटलं जातं. लक्षात येते. म्हणजेच बघा, 1 मोलाल सोल्युशन चा जो तुम्हाला डिप्रेशन अँड फ्रीजिंग पॉईंट मिळतो त्याला आपण क्रायोस्कोपिक असं म्हटलं जातं. लक्षात येते. म्हणजे ज्याला आपण म्हणता डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट ऑफ लिक्विड ऑफ 1 मोलाल सोल्युशन. बस एवढं जरी वाक्य लक्षात असलं,